आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपन्यांना पण बातम्या बघूया। फडणवीस आणि जरांगे पाटलांची भांडणं नकली। फडणवीस ठाकरे ओबीसी नाहीत, त्यांना ओबीसींचं देणं घेणं नाही। प्रकाश आंबेडकरांचा हा हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर देखील सुनावणी होणार, तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मराठवाड्यामध्ये चाचपणी सुरू। नांदेड, परभणी, हिंगोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। 11 ऑगस्टला नांदेडमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून रोखे घोटाळ्यामधील रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू। 150 कोटींपेक्षा जास्त रक्कम। एमपीएससीनं 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील दिव्यांग उमेदवारांची फेरवैद्यकीय तपासणी होणार आहे। 8 उमेदवारांची प्रमाणपत्र खरी आहेत का याची तपासणी मॅटच्या आदेशानुसार होईल। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल 5 गाड्या आता 5 मिनिटातच फुल झालेल्या आहेत। 500 वेटिंग नंतर आरक्षण सेवा बंद झाली, तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचीच यंदा देखील दमछाक होणार आहे। नाशिकमधील सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशी देखील संप सुरूच। वेतनवाढीसह कर्मचारी संपावर, संपाचा विद्यार्थ्यांना फटका। साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार। केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांची माहिती। मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा समावेश। घरांच्या किमती 34 लाखांपासून सुरू होणार।